टप्प्याटप्प्याने सगळ्यांचा करेक्ट कार्यक्रम करू एवढंच इथं सांग. टप्प्याटप्प्याने सगळ्यांचा करेक्ट कार्यक्रम करू एवढंच इथं सांग. त्या नेत्याला दाखवण्यासाठी बघा आम्ही काय करतोय तेवढंपर्यंत ठीक आहे, पण लोकांना माहीत आहे की काय करायचं. आणि तुतारी या बारामती मतदारसंघामध्ये आणि महाविकास आघाडीचे 35 पेक्षा जास्त उमेदवार या महाराष्ट्रामध्ये निवडून आलेले आपल्या सर्वांना बघायला मिळतात. तुम्ही आता जे भाषण केलं किंवा ताईंनी भाषण केलं, साहेबांनी भाषण केलं, यात प्रामुख्याने आमदार भरण्यांवरती टीका झाली, पण हर्षवर्धन पाटलांवरती कसली टीका झाली नाही. सगळं एकाच भाषणात जर एकाच भाषणामध्ये सगळ्या गोष्टी बोलल्या तर पुढच्या भाषणामध्ये काहीतरी ठेवलं पाहिजे. टप्प्याटप्प्याने सगळ्यांचा करेक्ट कार्यक्रम करू एवढंच इथं सांगतो. सुप्रिया सुळेंनी जे पोलीस अधीक्षकांना जे पत्र लिहिलं होतं यामध्ये तुम्हाला आणि योगेंद्र पवारांना तात्काळ सुरक्षा द्यावी या पत्रावरती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी एक आरोप केलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की सुप्रिया सुळेंनी हे जे पत्र दिलेलं आहे ही पत्र केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी दिलेलं आहे. काय वाटतं? कुठल्या एका नेत्याने जर वक्तव्य केलं असतं नाही तर स्टेटमेंट दिलं असतं त्याच्यावर उत्तर दिलं असतं. अशा कार्यकर्त्यांबद्दल मी काय बोलत नाही. दादा, बारामती लोकसभा मतदारसंघात विजय शिवतारेंनी तयारी केली आहे आणि पवारांना संपवायची भाषा करता येते, दोन्ही पवारांना. हे बघा, ते कोणाला संपवायला निघाले ते मला तरी सांगता येणार नाही. शिवतारे साहेब कुठल्या पक्षात आहे? एकनाथ शिंदे साहेबांचा. एकनाथ शिंदे साहेब कुठल्या सरकारमध्ये आहेत? तर BJP, अजितदादा गट आणि स्वतः ते सरकारमध्ये आहेत. आता त्यांचाच नेता म्हणजे शिवतारे साहेब जर शिंदे साहेबांचं ऐकत नसतील तर शिंदे साहेबांना विचारा का तुमचा कार्यकर्ता ऐकत नाही, तुमचा पदाधिकारी ऐकत नाही. आणि शिवतारे साहेबांना हे विचारा की बाबांनो, तू सत्तेत असताना सुद्धा अजितदादांच्या विरोधात का बोलतोय? सुप्रियाताईंच्या विरोधात ते बोलणार का? आम्ही विरोधात आहोत, पण सत्तेत असणाऱ्या नेत्याच्या विरोधात ते बोलत आहेत. मग शिंदे साहेबांचं ते ऐकत नाहीत. मग भाजपच्या चाणक्य नीती हुशार असणाऱ्या एका नेत्याचं ते ऐकतात का? जे कुठेही फाटाफूट करण्याचा नेहमी प्रयत्न करतात. हे शिवतारे साहेबांनी ऐकावं, बस एवढंच आहे. नमो विचार मंचाच्या माध्यमातून उमेदवारी लढवणार असं म्हटलंय. कुठला विचार? नमो विचार मंच. त्याचा अर्थ ते भाजपमध्ये प्रवेश लवकरच करतील. दादा, संग्राम थोपटे आज गैरहजर होते. असं नव्हतं की आज खरं तर त्यांना विनंती केली होती. त्यांनी सांगितलं होतं की मला एक कार्यक्रम आहे, तो कार्यक्रम कॅन्सल करण्याचा मी प्रयत्न करतो, पण झालं नाही तर मला येता येणार नाही. पण मी तुम्हाला सांगतो की 3 दिवसानंतर त्यांच्या घरी मी स्वतः तिथं जाणार आहे आणि तिथे असणारे जे भोर मतदारसंघ आहे तिथंसुद्धा ते आणि आम्ही मिळून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहोत. शिवतारे जर उभा राहिले तर त्याचा फटका नेमका कुणाला बसेल? काय माहीत नाही, लोक निर्णय तिथं घेणार आहे. विषय एवढाच आहे की त्यांची जी युती आहे त्याला फटका नक्कीच बसेल. म्हणजे एक तर शिंदे साहेबांचं ते ऐकत नाहीत आणि भाजपचं जरा जास्तच ऐकायला लागलेत. आणि नवीन मोहीम त्यांनी काय सुरू केली तर नमो, म्हणजे भाजपमध्ये ते प्रवेश करतील. त्यांच्यात फाटाफाटी आहे. हे जे सगळे पक्ष आहेत आज जे BJP बरोबर लढत आहेत त्यांचे 40 आमदार आहेत. बरोबर आहे, अजितदादांचे 40 आमदार, एकनाथ शिंदे साहेबांचे 40 आमदार. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना BJPची एक अपॉइंटमेंट घेण्यासाठी 10 दिवस घालवावे लागतात. आणि एक आमदार असणारा पक्ष जो आहे मनसे, त्याला लगेच बोलवलं जातं, लाल सतरंजी हांतरली जाते. म्हणजे ह्याच्यात बघा काय करतात. आता उदयनराजे साहेबांचा जेव्हा प्रवेश होता तेव्हा केवढा मोठा कार्यक्रम घेतला. उदयनराजे साहेब आता दिल्लीत 3 दिवस झाले बसून आहेत, त्यांना वेळसुद्धा देत नाही. मग हे जे भाजप आहे ते फक्त नेत्याला जवळ करताना संपवतं, बाकी काही करत नाही. ह्या पक्षाचं जे अजितदादा मित्रमंडळ आणि जो आपला शिंदे साहेबांचा जो पक्ष आहे तो पुढे विधानसभेला दिसणार सुद्धा नाही. अशी परिस्थिती हे भाजपचे लोक करून ठेवतील. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.